ನಮಸ್ಕಾರಗಳು. ನನ್ನ ಹೆಸರು ಅಮೃತ್ ಪಟೇಲ್. ನಾನು ಇವತ್ತು 75ನೇ ವರ್ಷದ ಅಮೃತ ಮಹೋತ್ಸವದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆಯ ಬಗ್ಗೆ ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿ ಭಾಷಣವನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದೇನೆ. ಪರಮಾದರಣೇಭ್ಯಃ ಸಭಾಧ್ಯಕ್ಷ ಮಹೋದಯೇಭ್ಯಃ, ಸಮ್ಮಾನೀಯೇಭ್ಯಃ ಅತಿಥಿ ಮಹೋದಯೇಭ್ಯಃ, ಪೂಜ್ಯಾಚರಣೇಭ್ಯಃ ಪ್ರಾಚಾರ್ಯ ಮಹೋದಯಾಭ್ಯಃ, ಗುರುಚರಣೇಭ್ಯಃ, ಆಗತಃ ಸಜ್ಜನೇಭ್ಯಃ, ಮಮ ಮಿತ್ರ ಬಾಂಧವೇಭ್ಯಃ ಮಮ ವಿನೀತಃ ಪ್ರಣಾಮಃ. ಮಮ ನಾಮ ಅಮೃತ್ ಪಟೇಲ್. ಅಹಂ ಎಲೈಟ್ ವಿದ್ಯಾಲಯೇ ಷಷ್ಠಮಃ ಕಕ್ಷಾಯಾಂ ಪಠಾಮಿ. ಸರ್ವಪ್ರಥಮಃ ಸರ್ವೇಭ್ಯಃ स्वातन्त्र्यदिनस्य हार्दिक्यः शुभकामनाः. अद्य अगस्ट् मासस्य 15 दिनाङ्कः. अद्य वयं भारतस्य 75 स्वातन्त्र्यदिनोत्सवम् आचरामः. भारतस्य स्वातन्त्र्यदिनम् अगस्ट् मासस्य 15 दिनाङ्के प्रतिवर्षम् आभारते आचर्यते. 47-90-तमे वर्षे अगस्ट् मासे 15 दिनाङ्के भारतः स्वातन्त्र्यम् अभवत्. तत्पूर्वं ब्रिटिश् जनाः भारतस्योपरि 200 वर्षाणि शासनं कृतवन्तः. महात्मा गान्धीजी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाष चंद्र बोस, भगत सिंहः, चंद्रशेखर आजाद इत्यादि बहवः स्वातन्त्र्ययोधेभ्यः भारतं स्वातन्त्र्यम् अभवत्. अतः एतत् दिनं भारतस्य स्वातन्त्र्यदिनोत्सवम् इति आचर्यते. भारतस्वतन्त्रतायाः दिनतः भारते महाराष्ट्रीयपर्वत्वेन एतत् दिनम् आचर्यते. तस्मिन् दिने भारतीय त्रिवर्णध्वजः सर्वत्र विराजते. भारतस्य राष्ट्रध्वजे त्रिवर्णाः सन्ति. केसरवर्णः, शुक्लवर्णः, हरितवर्णः तथा च अशोकचक्रं च राष्ट्रध्वजे वर्तते. राष्ट्रध्वजे स्थितः केसरवर्णः शौर्यं, त्यागं, धैर्यं, साहसं च द्योतयति. राष्ट्रध्वजस्य मध्यभागे स्थितः श्वेतवर्णः शान्तिं, सत्यं च द्योतयति. राष्ट्रध्वजस्य अन्तिमवर्णः हरितवर्णः समृद्धेः प्रतीकम्. अशोकचक्रं नीलरङ्गे राष्ट्रध्वजस्य मध्यभागे अस्ति. अशोकचक्रस्य 24 अराः सन्ति. ते शान्तिः, शीलः, त्यागः, क्षमा, सेवा, मैत्री, प्रेम, बन्धुता, संघटनं, कल्याणम्, अधिकारः, कर्तव्यं, सहकारः, न्यायः, नीतिः, अर्थः, समानता, नियमः, व्यवस्था, सुरक्षा, उद्योगः, समृद्धिः, संयमः, आरोग्यं च एतान् द्योतयति. अतः राष्ट्रस्य मानबिन्दुषु राष्ट्रध्वजस्य महत्त्वपूर्णं स्थाने अस्ति. सर्वे नागरिकाः राष्ट्रध्वजस्य सम्मानं कुर्वन्ति. राष्ट्रध्वजस्य सम्मानं रक्षणं च अस्माकं परमकर्तव्यम्. राष्ट्रध्वजस्य अपमानं कदापि न कर्तव्यम्. जयतु भारतं, जयतु मनुकुलम्. वन्दे मातरम्. भारत माता की जय. सर्वेभ्यः धन्यवादाः. ಎಲ್ಲರೂ ಈ ವಿಡಿಯೋವನ್ನು ನೋಡಿ ನನ್ನ ಅಮೃತ್ ಪಟೇಲ್ ಜ್ಞಾನ ವಿಜಯ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಅನ್ನು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ವಿಡಿಯೋಗೆ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು.